मित्रांनो, माझा आवाज येतोय? सर्वांना सप्रेम जय भीम. ओके मित्रांनो, आज आपण आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेस ओके संदेश वाघ सर, धन्यवाद सर, आपण आलेले आहेत. सिंधू लोणकर आहेत. ओके, थँक्यू. ओके मित्रांनो, सुरू करतो. सर्वांना माझा सप्रेम जय भीम. आज आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेस यांच्या अधिकृत लाईव्ह फेसबुकवरून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्र उभारणीतील योगदान या विषयाच्या अनुषंगाने आज आपल्याशी संवाद साधणार आहे. प्रथमतः मी या जगाला शांततेचा आणि समतेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, मा जिजाऊ, तुम्हा आम्हा बहुजनांचे कैवारी महात्मा ज्योतिराव फुले, शिक्षणाची देवी सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, माझे वैचारिक गुरु प्रबोधनकार ठाकरे, तद्वतच तुम्हा आम्हाला ज्ञान मिळावं आणि हा अंधकार दूर व्हावा यासाठी ज्या ज्या समाजसुधारकांनी आणि खऱ्या संतांनी प्रसंगी आपल्या घरावर निखारा ठेवून कार्य केले, असे सर्व संत, समाजसुधारक आणि या सर्वांचे आचार विचार ज्यांनी भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद केले आणि खऱ्या अर्थानं या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वच महापुरुषांच्या विचाराला प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. आज आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेसच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 129व्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं सुरू असलेल्या या विचाराच्या जागरमध्ये आज आपण या ठिकाणी मी प्राचार्य डॉक्टर विठ्ठल घुले, राजर्षी शाहू महाविद्यालय परभणी येथून या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधत आहे. मित्रांनो, प्रथमतः हा विषय निवडण्याच्या पाठीमागचं कारण असं होतं की परवा आमचे मित्र आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेसचे सचिव बनसोड सर यांनी या संदर्भामध्ये विचारणा केली आणि मी तात्काळ होकार दिला. या आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर संदेश वाघ सर, डॉक्टर तेलंग सर, आमचे माझे गुरुवर्य डॉक्टर अनिल शेनगारे सर, हे सर्वच जण या आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेसचे मार्गदर्शक आहेत, संचालक आहेत आणि आम्ही त्याचा एक भाग आहोत, याचा आम्हाला आनंद आहे. मित्रांनो, या आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेसच्या माध्यमातून इतिहासाची नवमांडणी, इतिहासाची नवनिर्मिती, जो काही प्रस्थापित लेखकांनी जो इतिहास लिहिलेला आहे त्याला छेद देण्याचं काम या आणि इतिहासाची नव्यानं पुनर्मांडणी आंबेडकरवादाच्या अनुषंगानं करण्याचं काम आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेस करत आहे. आणि वर्षभर सातत्यानं व्याख्यानाच्या माध्यमातून हे प्रबोधन आणि हे जागरण जे आहे, विचाराचा जागर जो आहे, हा सातत्यानं चालत आहे. याबद्दल मी सर्वप्रथम
या सर्व आमच्या मित्रांना, या सर्व टीमला जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत. मित्रांनो, ज्यावेळेला माझी बनसोडे सरांशी चर्चा झाली की विषय कोणत्या अनुषंगाने बोलावं, त्यावेळेला मी मुद्दामूनच हा विषय जो आहे हा विषय निवडला. त्याचं कारण असं होतं की मी ओबीसी समाजातून, वंजारी समाजातून बिलॉंग करतो आणि साहजिकच आपल्याला माहीत आहे की तिसरीच्या पाठ्यपुस्तकामध्ये ज्या वेळेला पहिल्यांदा आपण इतिहासाचं पुस्तक अभ्यासलं त्यावेळेला दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे असे त्यांच्या ह्यानं आपल्याला सगळे चॅप्टर होते. आणि मग त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की दलितांचे कैवारी असा शब्द त्याच्यामध्ये उल्लेख होता. आणि त्यावेळेला मग आम्ही बाबासाहेबांच्या चित्रावर शाईनं गोल करायचं. परंतु ज्या वेळेला इतिहास विषय घेतला, MA झालं आणि महाराष्ट्रातल्या सामाजिक सुधारणा आणि या सगळ्या हे करत असताना बाबासाहेबांच्या विचाराकडे आकृष्ट झालोत. आणि त्यावेळेला खरं बाबासाहेबांचं महत्त्व, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचेच नसून ह्यांनी सबंध ओबीसीसाठी, SC बरोबरच ST साठी, तमाम बहुजनांच्या उद्धारासाठी आपलं सर्वस्व झोकून देऊन त्यांनी जे केलेलं कार्य आहे हे कार्य वाचनामध्ये आलं, आपल्या समोर आलं. आणि त्यावेळेला बाबासाहेबांची महती जी आहे, बाबासाहेबांचं मोठेपण जे आहे, हे बाबासाहेबांचं मोठेपण आपल्याला कळायला लागलं. मित्रांनो, लोकांच्या मनामध्ये अजूनही त्यांना असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही ब्रिटिशांना सहकार्य केलं, ब्रिटिशांच्या मंत्रिमंडळामध्ये राहिले आणि त्यामुळं त्यांचा जो रोल आहे हा रोल ब्रिटिश धार्जिना आहे. परंतु मला या माझ्या संवादाच्या माध्यमातून आपल्याला सांगावंसं वाटतं की आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये किंवा या स्वातंत्र्य चळवळीतील या काळामध्ये जे काही नेते होऊन गेले, या नेत्यामध्ये सर्वात प्रखर राष्ट्राभिमानी जर कोण असतील तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. आणि हेच मी माझ्या या व्याख्यानाच्या संदर्भातून वेगवेगळे उदाहरणं देऊन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्तीपेक्षा आणि एकूणच कुठल्याही घटनेपेक्षा, कुठल्याही व्यक्ती म्हणजे याच्यापेक्षा राष्ट्राला कसं जास्त महत्त्व दिलेलं आहे. त्यांचा श्वास म्हणजे हे एकसंघ राष्ट्र आहे, बलशाली राष्ट्र आहे. आणि हे जे स्वप्न आहे हे स्वप्न सातत्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेलं आहे. मित्रांनो, खरं तर ज्यावेळेला राष्ट्र हा शब्द वारंवार येतो त्यावेळेला आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे की 1857च्या अगोदरचं जर समजा हा भारताचा जर आपण जर विचार जर केला तर हे राष्ट्र अस्तित्वात होतं का? राष्ट्र कशाला म्हणायचं या मुद्द्याकडे जर आपण आलो तर आपल्या लक्षामध्ये येतं की त्यावेळेला 1857च्या पूर्वी म्हणजे बंगालमधला जर एखादा व्यक्ती असेल तर त्याला महाराष्ट्रातील व्यक्तीशी काही देणं घेणं नसायचं किंवा महाराष्ट्रातल्या व्यक्तीला केरळच्या व्यक्तीशी काही देणं घेणं नसायचं. म्हणजे या अर्थानं जर आपण बघितलं गेलं तर आपल्याला असं वाटतं की मुस्लिम आक्रमक आहेत, त्यांच्यासोबत हिंदू किंवा ब्रिटिश आहेत, ब्रिटिशांना हिंदू कसं काय सहकार्य करतात, हे त्यांच्यामध्ये राष्ट्राभिमान नाही का? मित्रांनो, त्यावेळेचा जर विचार केला तर राष्ट्र ही संकल्पना किंवा राष्ट्र हीच मुळामध्ये राष्ट्राची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येत नाही. राष्ट्राला जशा भौगोलिक किनारी असतात त्याच पद्धतीनं एकमेकांमध्ये जी काही बंधनं आहेत, जो बंधुभाव आहे, हा बंधुभाव त्यांना जोडणारी जे काही सांस्कृतिक अभिव्यक्ती जे आहेत, म्हणजे सांस्कृतिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, या सगळ्याच दृष्टीनं राष्ट्राची निर्मिती जी आहे, राष्ट्राची निर्मिती त्यावेळेला आपल्याला झालेली दिसून येत नाही. परंतु आपल्याला माहीत आहे की हा भारत देश जर आपण जर बघितला गेला
तर दर 12 कोसावर या भारत देशामधली भाषा बदलते. अनेक धर्म, अनेक पंथ, अनेक जाती, जवळपास 6,500 जातीमध्ये हा देश विभागला गेलेला. अनेक पंथ आहेत, बोलीभाषा वेगळ्या आहेत. आणि हे सर्व इतकं विभिन्न असताना या सर्वांना एका ठिकाणी जखडून ठेवण्याचं काम, एका सूत्रामध्ये बांधण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून केलं. म्हणून आज आपण एक अत्यंत एकसंघ अशा पद्धतीचं हा भारत देश जो आपण ज्याला म्हणतो, हा भारत देश निर्माण झालेला आहे. आणि ते निर्माण करण्याच्या पाठीमागं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फार मोठं योगदान आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 20व्या शतकातले महापुरुष आहेत. दलित मुक्ती लढ्याची त्यांनी दलित मुक्ती लढ्याला सुरुवात करून जी काही अस्मिता जागविली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महान व्यक्ती तर होतेच, परंतु ते समाजक्रांतीचे अग्रदूत होते. त्यांनी मांडलेलं तत्वज्ञान जे आहे ती विराट शक्ती होती. माणसं आदर्श निर्माण करतात. सर्वच माणसं मृत्यू असतात, एक ना एक दिवस प्रत्येकाला जायचे. परंतु त्याच्या पाठीमागे ठेवलेले विचार जे आहेत, हे विचार एकंदरीत अतिशय प्रेरक अशा पद्धतीचे असतात. त्याच्यानंतरच्या पिढीने हे विचार समजून घेणं गरजेचं असतं. ही विचार संपदा पिढ्यानपिढ्या अत्यंत प्रेरणादायी अशी असते. एक दिवस माणूस मृत्यूच्या मांडीवर चिरनिद्रा घेतो, परंतु त्याची विचार संपदा जी आहे, ही विचार संपदा पिढ्यानपिढ्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नेहमी मार्गदर्शन करत असते. म्हणून आपण यांना युगपुरुष असं म्हणतो. हे युगाच्या पलीकडे, शतकांच्या पलीकडच्या गोष्टी या प्रतिभेनं अशा माणसांना जाणवत असतात. त्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. मित्रांनो, मी सुरुवातीलाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये त्यांनी जे काही भारतीय राज्यघटना ज्या वेळेला सुपूर्द केली, त्यावेळेला त्यांनी जे काही शेवटचं भाषण जे दिलेलं होतं, त्या भाषणामधला काही विचार जो आहे, हा विचार त्यांनी एक महत्त्वाचा विचार त्यांनी मांडलेला होता. आणि ते त्यावेळेला असं म्हणतात की या देशामध्ये तो विचार फार महत्त्वाचा आहे बघा. मला म्हणजे नेहमी तो जाणवतो. तो म्हणजे ते असं सांगतात की या देशामध्ये व्यक्तिपूजा किंवा विभूतिपूजा याला फार महत्त्व दिलं जातं. आणि ही विभूतिपूजा, व्यक्तिपूजा जर एखाद्या धर्मामध्ये असेल, धर्मामधली विभूतिपूजा माणसाला मुक्तीचा मार्ग देईल. परंतु राजकारणामधली जर विभूतिपूजा, राजकारणामध्ये जर व्यक्तिपूजा जर आणली, तर ती लोकशाही संस्थेला अतिशय मारक असते, लोकशाही संस्थेला अतिशय घातक असते. ती लोकशाही संस्था उखडून टाकते. म्हणून आपण प्राधान्याने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आज या देशामध्ये अशा पद्धतीचं व्यक्तिपूजेचं जे स्तोम आहे, हे व्यक्तिपूजेचं स्तोम मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं दिसून येतं. आणि याचा अर्थ हे लोकशाही संपून ती हुकुमशाहीकडे वाटचाल होते की काय, अशा पद्धतीची भीती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1949 मध्ये ज्यावेळेला भारतीय राज्यघटना सुपूर्द केली, त्यावेळेला त्यांनी हे मांडलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून आपण याचा प्रकर्षानं आपण गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे की बाबासाहेबांचं स्मरण करायचं, बाबासाहेबांच्या विचाराचं बळ घेऊन जगायचे. कारण या देशामध्ये वर्णद्वेष, वर्गद्वेष, सत्तालोभ, हिंसाचार, वामाचार, जाती अहंकार इत्यादी अनेक कुरूपताने हा देश जो आहे, हा देश बरबटलेला आहे. हे संपूर्ण जीवन माखलेलं आहे. आणि या सर्वांचं निर्मूलन करण्यासाठीचे जे विचार आहेत, हे विचार आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानामध्ये, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामध्ये आपल्याला प्रामुख्याने असलेले दिसून येतात. म्हणून बाबासाहेब आंबेडकर साधारणपणे असं सांगतात की त्यांचे विचार जे आहेत ते आपल्याला आंधळेपणाने स्वीकारायचे नाहीत. आपल्याला गौतम बुद्धापासून हे जे आहे की मी सांगतो म्हणून माझे विचार मान्य करू नका, ते तुमच्या बुद्धीवर, तुमच्या कसोटीवर. आमचे चंद्रकांत गांगुर्डे सर आलेले आहेत, कृष्णा गायकवाड आहेत, चंद्रकांत सरदार आहेत. सर्व मित्रांना माझा सप्रेम जय भीम. मित्रांनो,
हे गौतम बुद्धापासूनचं जे तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान सांगत असताना तेव्हापासून सांगितले की मी सांगतो म्हणून तुम्ही मान्य करू नका, हे आंधळेपणाने स्वीकारू नका. बाबासाहेब सुद्धा असं सांगतात की येथील धर्मामध्ये मुक्तिपूजा आहे, राजकारणातही म्हणजे मूर्तीपूजा आहे, धर्मातही मूर्तीपूजा आहे आणि ही मूर्तीपूजा माणसाला नीतिभ्रष्ट करते. ही पूजा म्हणजे एकंदरीत देशाला अतिशय मारक आहे. तुम्ही ज्याची पूजा करणार आहात तो खरोखरच मोठा आहे की नाही हे तपासून पाहिलं पाहिजे. आणि त्यावेळेला त्या गार्डिनरचं एक चांगलं एक वाक्य जे आहे हे बाबासाहेब नेहमी सांगत असत की बँकेतील नोटाप्रमाणे महापुरुष जे आहे ते महापुरुष सोन्याचं प्रतिनिधित्व करतात, ते बनावट तर नाहीत ना, हे मात्र वारंवार तपासून पाहिलं पाहिजे. जसं रस्त्यानं चालत असताना एखादा तुम्हाला पितळेचा एखादा धातू दिसतो किंवा एक चकाकणारा वस्तू दिसते आणि तुम्ही ती घेतल्याच्या नंतर लगेच तुम्ही असं सांगत नाहीत किंवा हे सोनं आहे, तर तुम्ही त्याला सोनाराकडे घेऊन जाता आणि त्याला ज्या वेळेला त्याची ती परीक्षा होते त्यावेळेला आपण ठरवतो की हे सोनं आहे की नाही. मित्रांनो, हे सांगण्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की हे सगळे जे विचार आहेत हे विचार आपण तपासून घेतले पाहिजेत आणि या तपासून घेतल्याच्यानंतर बाबासाहेबांचे विचार हे अगदी 52 कशी या देशाला पुढे घेऊन जाणारे, या देशाला एकसंघ बांधणारे, या देशाची प्रतिमा जगामध्ये अत्यंत मोठी करणारे अशा पद्धतीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होते असं आपल्याला सांगता येतं. मित्रांनो, हे विचार जे आहे ते विचार त्यांच्या अगदी विद्यार्थी दशेपासूनच आपल्याला त्यांच्यामध्ये हे सगळे आलेले दिसून येतात. ह्याचं लक्षामध्ये जर घेतलं आपण तर ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडमध्ये शिकायला होते त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1923मध्ये DSCचा जो लंडन विद्यापीठामध्ये त्यांनी जो थेसिस सादर केला त्या थेसिसचं नाव होतं द प्रॉब्लेम ऑफ रुपी. आणि यामध्ये ब्रिटिश सत्ताधीशांनी पौंड रुपयाचं प्रमाण गोऱ्या व्यापाऱ्यांच्या सोयीचं ठेवलेलं होतं आणि त्यामुळं भारतीयांचं शोषण कसं होतं या संदर्भामध्ये ते याच्यामध्ये उल्लेख करतात. मित्रांनो, आपण लाला लजपतराय किंवा बाकीचे जे काही यांच्या संदर्भामध्ये बोलत असताना किंवा दादाभाई नौरोजींच्या संदर्भामध्ये बोलत असताना सांगतो की दादाभाई नौरोजींनी ब्रिटिशांच्या शोषणाच्या विरोधामध्ये जे काही आर्थिक सिद्धांत मांडले म्हणून आपण दादाभाई नौरोजींचा गौरव करतो. परंतु आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थी दशेमध्येच ब्रिटिशांचं जे काही, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूळतः खरं म्हणजे अर्थशास्त्रज्ञ आहेत. तसं जर बघितलं गेलं तर ते अनेक म्हणजे मानववंशशास्त्रज्ञ आहेत, इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, कायदा अशा या जीवनाच्या सर्वच अंगानं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या शतकामधले सर्वात मोठे महापुरुष किंवा सर्वात मोठे विद्वान आणि त्यांनी असा एक विषय राहिला नाही की ज्या विषयाला त्यांनी तो हात घातलेला नाही किंवा त्या विषयामधलं त्यांनी तत्वज्ञान म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला माहिती आहे की पाली भाषेतला शब्दकोश म्हणजे इथपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं लिखाण जे आहे हे प्रचंड हे केलेलं आहे. परंतु याची सुरुवात जर बघितली गेली तर आपल्या लक्षामध्ये येते की अगदी विद्यार्थी दशेपासून ते ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आपले आर्थिक जे प्रतिपादन जे आहे त्यांचं मतप्रतिपादन जे आहे, जे सिद्धांत जे आहेत हे सगळे तेव्हापासून त्यांच्यामध्ये दिसून येतात. म्हणजे हे आकडेवारी जी आहे त्यांनी त्याच्यामध्ये सिद्ध केलेली आहे. किंवा याचबरोबर ते सांगतात त्याच्यामध्ये त्या थेसिसमध्ये की जबाबदार सरकारचं दायित्व काय असायला पाहिजे. म्हणजे ही जी बघा भूमिका ही विद्यार्थी दशेमधली बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे की एकूणच भारतीयांचं शोषण ब्रिटिश कशा पद्धतीनं करत आहेत आणि या शोषणामुळं तिथला जो काही पैसा आहे या पैशाच्या संदर्भामध्ये जर आपण लक्षामध्ये घेतलं तर बाबासाहेब असं सांगतात की एकंदरीत हा प्रचंड कर्जाचा डोंगर जो आहे या म्हणजे खरं तर बघितलं तर 1857च्या उठावामध्ये ब्रिटिश कंपनी जी आहे ब्रिटिश कंपनीला आपण त्याचा विचार जर केला तर जवळपास 6,94,000 नाही म्हणजे जवळपास 6,94,73,484 रुपयाचं कर्ज जे आहे हे 484 रुपयाचं कर्ज त्या काळामध्ये ब्रिटिश कंपनीला झालं होतं. आणि याचबरोबर जवळपास 4 कोटी रुपये हे बंड मोडण्यासाठी त्यांना खर्च आलेला होता. तर हे बंड मोडण्यासाठी जो खर्च आलेला आहे ते कंपनीनं कोणाकडून वसूल केला
तर इथल्या भारतीय लोकांकडून त्यांनी वसूल केला. म्हणजे हे बाबासाहेबांनी मांडलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे फायदा कोणासाठी? ते कंपनीचा. कंपनीने हे बंड मोडून काढलं आणि बंड मोडून काढायला जो काही खर्च आला त्या खर्चाची वसुली कोण करते? तर कंपनी करते. आणि कोणाकडून करते? तर ज्यांचं बंड मोडून काढलं त्या रयतेकडून करते, त्या लोकांकडून करते. म्हणून जबाबदार सरकारचं दायित्व काय असायला पाहिजे या संदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकर आपल्या थेसिसमध्ये अतिशय महत्त्वाचं लिहितात. आणि ही टीका जी आहे ही टीका संपूर्णपणे राष्ट्रीय दृष्टिकोनातून त्यांनी केलेली आपल्याला या प्रबंधामध्ये दिसून येते. देशाच्या प्रशासनामध्ये हे जे वैशिष्ट्ये आहेत हे वैशिष्ट्ये बाबासाहेब आंबेडकर सांगतात. डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं त्यांच्या लोकशाहीवादी भूमिकेला अतिशय धरून होतं. आणि याचबरोबर स्वतंत्र भारताच्या प्रशासनानं देखील बाबासाहेबांच्या विचाराच्या संदर्भात अंतर्मुख होणं अगत्याचं आहे. हे सगळं आपल्याला या बाबासाहेबांच्या याच्यामध्ये सांगता येतं. खरं म्हणजे 1900 MA त्याच्या अगोदर जर आपण गेलो तर MA साठी जे काही MA साठी 1915ला बाबासाहेबांनी ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी हा 1792 ते 1856 या काळामधला अभ्यास जो आहे हा फायनान्सच्या म्हणजे या ठिकाणी कंपनीचा ईस्ट इंडिया कंपनीचा त्यांनी पूर्णपणे अभ्यास केला होता. आणि यामध्ये एकूण कंपनीला जमीन महसूल किती होतो आणि याच्यानंतर हा याच्यापैकी ते किती खर्च करतात या लोकांवर हे सगळं बाबासाहेबांनी त्यांच्यावर मांडण्यात आलं. आणि हे सगळं जे आहे हे त्या याच्यामध्ये बाबासाहेबांनी एकंदरीत त्या 1857च्या उठावामध्ये कशा पद्धतीचं कर्ज झालं हे सगळं जे आहे हे बाबासाहेबांनी MAच्या याच्यामध्ये हे सगळं लिहिलेलं आहे. याच्याबरोबरच आपण पाहतो की बाबासाहेबांनी PhDसाठी द इव्हॉल्युशन ऑफ प्रोव्हिजनल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया, ब्रिटिश भारतातील प्रांतिक वित्त व्यवहाराचा विकास यामध्ये सुद्धा या नावानं जो प्रसिद्ध झालेला होता त्याचे R.A. सेलिंगमन यांची त्याला प्रस्तावना आहे त्या ग्रंथाला. तर यामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी एकंदरीतच ब्रिटिशांची नोकरशाही ही भारतातील सामाजिक प्रतिगामी शक्ती आणि याच्यावर पूर्णपणे जहरी अशा पद्धतीचा हल्ला आपल्या लिखाणामधून केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे आणि हे सगळं बाबासाहेब लिखाण कुठं करतायत तर इंग्लंडमध्ये लिखाण करतायत. हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. इंग्लंडमध्ये लिखाण करतायत आणि ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आपलं MAचा थेसिस असेल, PhDचा थेसिस असेल, DSCचा थेसिस असेल, या सगळ्या थेसिसमध्ये जर आपण विचार केला ते संपूर्ण थेसिस ब्रिटिशांच्या आर्थिक शोषणाच्या विरोधामध्ये आपल्याला प्रामुख्यानं असल्याचे दिसून येतात. म्हणून हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे की बाबासाहेबांची ब्रिटिशांच्या विरोधामधली सुरुवात जी आहे ही सुरुवात आपल्याला त्यांच्या अगदी शिक्षणाच्या व्यवस्थेपासून आपल्याला प्रामुख्यानं ही झालेली सगळी दिसून येते. म्हणून आपण हे लक्षामध्ये घेतलं पाहिजे की खरं म्हणजे बाबासाहेबांचं जे तत्त्व आहे हे बाबासाहेबांचं तत्त्व की एकंदरीत माणसाला माणूस म्हणून जगण्याच्या संदर्भामध्ये दिलीप तेलंग सरही आलेले आहेत, रवींद्र वाघोले सरही आलेले आहेत. मित्रांनो सर्वांना माझा जय भीम. मित्रांनो मी या ठिकाणी सांगत असताना किंवा बोलत असताना प्रामुख्यानं आपल्याला या संदर्भामध्ये विचार करणं गरजेचं आहे की बाबासाहेबांनी एकंदरीतच ही सगळ्या संदर्भामध्ये प्रत्येक त्यांच्या कार्यामधून म्हणजे अस्पृश्यांचा उद्धार तर आहेच, ते तर बाबासाहेबांचा श्वासच आहे. कारण त्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी एक माणूस एक मूल्य ही जी महत्त्वाची संकल्पना जी आहे ही महत्त्वाची संकल्पना या देशाला दिलेली आहे, या राष्ट्राला दिलेली आहे. कारण यापूर्वीचा जर इतिहास बघितला गेला तर हा देशामध्ये हा सरंजामदाराचा, राजेशाहीचा आणि आपल्याला जवळपास 550-600 संस्थानांचा हा देश होता. आणि या देशामधले राजे रजवाडे हे स्वतःला ब्रिटिशांची सत्ता, ब्रिटिशांचे मांडलिक जरी असले तरी ते स्वतःला अबाधित अशा पद्धतीचे सत्ताधारी समजायचे. तर बाबासाहेबांनी सुरुवातीपासूनच एक व्यक्ती एक मूल्य ही जी संकल्पना आहे ही संकल्पना बाबासाहेबांची म्हणजे या राष्ट्राला देण असल्याची दिसते. म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. याचबरोबर कोणत्याही देशामधला म्हणजे एकंदर आपल्याला अशा पद्धतीनं सांगता येईल की जोपर्यंत अशा प्रकारची समजा म्हणजे धुई जी आहे
कुठल्याही देशामध्ये घडत असलेले सामाजिक अन्याय दूर करणे हे अव्वल अगदी महत्त्वाचं कार्य असतं आणि हे दरेक हिंदी जनांना आपलं पवित्र कार्य म्हणून ते बजावल्याशिवाय गत्यंतर नाही. जोपर्यंत अशा प्रकारची दुही या देशामध्ये माजत राहणार आहे तोपर्यंत राजकीय ध्येय तर दूरच राहणार, पण इतर दिशेने या देशाची उन्नती होणे कठीण आहे. कोणत्याही देशातील लोकसंख्येचा एखादा भाग अवनत झाला तर त्या अवनतीचा चट्टा राहिलेल्या भागास म्हणजे सर्व देशास बसल्याशिवाय राहत नाही. ही बाबासाहेबांची भूमिका जी आहे, ही बाबासाहेबांची भूमिका एकंदरीत आपल्या लोकांच्या प्रती त्यांनी घेतलेली आहे. यावरून आपल्याला असं सांगता येतं की बाबासाहेब असं म्हणतात की समाज ही एक नौका आहे आणि नौकेमध्ये बसल्याच्या नंतर या सर्वांना आपल्याला तो समुद्र असेल, ती आपलं ध्येय जे आहे त्या ध्येयापर्यंत आपल्याला जायचं आहे. त्यावेळेला आपलेच व्यक्ती काही जर आपल्याच नौकेला जर किंवा आपल्याच ज्या रूमला जर छिद्र पडत असतील, आपल्या बसलेल्या ठिकाणी जर छिद्र पडत असतील, त्यांचा तर मृत्यू ठरलेलाच आहे, पण त्याबरोबर हे सगळ्याला घेऊन ते मरणारे आहेत. म्हणून लक्षात घेतलं पाहिजे बाबासाहेबांची या सांगण्याच्या पाठीमागची भूमिका अशी आहे की अस्पृश्य लोक जे आहेत या देशामधला ते 1/6 भाग आहेत आणि 1/6 भाग असताना ते जर एकंदरीत या सर्व याच्यापासून जर अलिप्त राहणार असतील, दूर राहणार असतील, तर तुम्हाला विकासाची फळं हे चाखू देतील का? तर निश्चितच चाखू देणार नाहीत. किंवा विकासाकडे जर घेऊन जायचं असेल तर सर्वसमावेशक जर विकास जर या देशाचा झाला तरच खऱ्या अर्थानं हा देश बलशाली होईल. अशा पद्धतीची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पष्ट केलेली आपल्याला प्रामाणिकपणे दिसून येतात. म्हणून आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे की या देशामधल्या वर्णवर्चस्ववादी वृत्तीनं म्हणजे आपण हे लक्षामध्ये घेतलं पाहिजे की आज आपण असा विचार करतो की हा भारत देश बलशाली झाला पाहिजे, भारत देश महासत्ता झाला पाहिजे. माझं तर त्या संदर्भामध्ये प्रतिपादन असं असतं की आपण विचार केला पाहिजे की 500 वर्षाचा ज्या देशाला इतिहास आहे असा अमेरिका हा महासत्ता बनतो आणि ज्या आपल्या देशाला 7,500-8,000 हजार वर्षाचा इतिहास असणारा देश आणि जे सिंधू संस्कृतीपासूनच हा देश महासत्ता आणि बलशाली असणारा देश आजही विकसनशील अवस्थेमध्ये का आहे याच्या पाठीमागे जर आपण डोकावून जर बघितलं तर याचं मूळ आपल्याला या वर्णव्यवस्थेमध्ये दडलेलं दिसून येतं की ज्या वर्णव्यवस्थेनं या संपूर्ण देशाचा घात जो आहे हा देशाचा घात आणि देशाला एकंदरीत अंधकारामध्ये जे घेऊन गेलेलं प्रामुख्यानं आपल्याला दिसून येतं. काय झालं या वर्णव्यवस्थेमुळं? वर्णव्यवस्थेमध्ये भलेही वर्णव्यवस्था सुरुवातीच्या काळामध्ये परिश्रमाच्या आधारावर सामाजिक गरज म्हणून निर्माण झाली असेल, परंतु जी चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण झाली त्या वर्णामध्ये जो काही प्रस्थापित आहेत, जे वर्चस्ववादी जे लोक आहेत त्या लोकांनी, ब्राह्मण लोकांनी बहुतांश अशा पद्धतीचे हजारो ग्रंथ लिहून ठेवले आणि त्या ग्रंथाच्या माध्यमातून एकंदरीत पहिल्यांदा त्यांनी काय केलं तर देशातल्या 50% स्त्रियांना पूर्णपणे शिक्षणाच्या प्रक्रियेतून आणि सर्वच याच्यातून त्यांना बाद केलं. म्हणजे लक्षात घ्या, एखाद्या कुटुंबाचा जर विकास जर व्हायचा असेल, कुटुंबाला जर त्या गावामध्ये मोठं व्हायचं असेल, कुटुंबाचा जर विकास व्हायचा असेल तर त्या कुटुंबातील सगळ्या व्यक्तींनी आपापल्या पद्धतीनं आपलं कर्तव्य बजावणं महत्त्वाचं आहे, सर्वांना सन्मान येणं महत्त्वाचं आहे, तर ते कुटुंब मोठं होईल. तसं आणि त्या एक कुटुंबातला एकच करता कमवत आहे आणि बाकी सगळे जर आईत खाऊ जर निघाले तर ते कुटुंब पुढे येईल का? तर अजिबात येणार नाही. हाच जसं कुटुंबाचं तेच आपण आपल्या देशाला लावू शकतो आणि देशाला लावल्याच्या नंतर देशामधल्या 50% स्त्रिया म्हणजे लक्षात घ्या की 50% स्त्रियांना शिक्षणापासून पहिल्यांदा बाद केलं गेलं आणि मग 50% बाद केल्यामुळे त्यांचा सहभाग फक्त चूल आणि मूल आणि सेवा करणं इतकंच मर्यादित झालेलं आपल्याला दिसून येतो. हे सगळं जर आपण जर लक्षामध्ये घेतलं तर आपल्याला हे लक्षामध्ये येतं की जसं समजा मग नंतरच्या काळामध्ये क्षत्रिय असतील, वैश्य असतील, शूद्र असतील आणि मग 2च वर्ण राहिले, जे की आपण म्हणतो की ज्या वेळेला परशुरामाने 21 वेळेला पृथ्वी निक्षित्रे केली आणि 2च वर्ण राहिले, एक ब्राह्मण आणि बाकीचे सर्व शूद्र. हे सर्व घेतल्यामुळं काय झालं की या देशामधले बहुतांशी समजा म्हणजे जो भाग आहे ते 80-90% लोक हे जवळपास कामाच्या किंवा समजा या प्रक्रियेत नसल्यामुळे, विकासाच्या प्रक्रियेत नसल्यामुळे या देशाचा विकास होणं शक्य नव्हतं.
म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व समाजाला या संदर्भामध्ये हा जो संदेश जो आहे हा संदेश देतात की या देशामधल्या प्रत्येक व्यक्तीनं राष्ट्रकार्यासाठी आणि या सर्वासाठी आपण प्रामुख्यानं उभं राहिलं पाहिजे आणि या सर्वांना घेऊन गेल्याशिवाय या राष्ट्राचा विकास होणार नाही, अशा पद्धतीची भूमिका जी आहे ही भूमिका प्रामुख्यानं मांडलेली आपल्याला दिसून येते. याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर असं सांगतात की आंग्लाई आणि ब्राह्मणाई या दोन जळवा आहेत आणि ह्या दोन जळवानं पूर्णपणे या देशाचं आणि या बहुजनांचं शोषण केलं आहे. आंग्लाई जे आहे म्हणजे इंग्रज जे आहेत, या इंग्रज लोकांना देहानं गुलाम केलेलं आहे, त्यांच्या संपत्तीचं शोषण केलं आहे. परंतु ब्राह्मणाई जी आहे या ब्राह्मणाईनं माणसांच्या आत्म्याला गुलाम केलेला आहे आणि त्यांच्या स्वाभिमानाचं हरण केलेलं आहे. माणसाचा स्वाभिमान पूर्णपणे नष्ट केला असल्यामुळं हे माणसं जिवंतपणे मृत्यूचं जे आहे, म्हणजे जरी ते जिवंत वाटत असले तरी ते माणसं जिवंत नाहीत, हे म्हणजे मृतवतच असल्या पद्धतीचे ही सगळी माणसं असल्याचे दिसून येतात. म्हणून ते अशा पद्धतीचं एकंदरीत सरकारवरही ते हल्ला करतात आणि याचबरोबर इथल्या समाजव्यवस्थेवर सुद्धा बाबासाहेब हल्ला करतात, हे आपल्याला प्रामुख्यानं दिसून येतं. याचबरोबर नंतर आपण याकडे वळायला पाहिजे की 18 जानेवारी 1929ला बहिष्कृत भारतचा अंक जर बघितला गेला तर त्यांनी नेहरू कमिटीची योजना आणि हिंदुस्थानचे भवितव्य या संदर्भामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी आपले विचार जे आहेत हे बाबासाहेबांनी आपले विचार व्यक्त केलेले आपल्याला दिसून येतात. आणि प्रामुख्यानं त्याच्यामध्ये या देशाला कशा पद्धतीचं फ्युचर असायला पाहिजे, कशा पद्धतीनं राष्ट्र उभा राहायला पाहिजे या संदर्भामध्ये बाबासाहेब सांगतात. आणि मुसलमानांच्या संदर्भामध्ये सुद्धा बाबासाहेब वाक्य त्यामधलं एक प्रामुख्याने एक महत्त्वाचं मी या ठिकाणी नोंद करू इच्छितो की या देशामध्ये हिंदू आणि मुसलमान हे दोन समाज नव्हे, दोन राष्ट्र नांदत आहात. लक्षात घ्या, बाबासाहेब एकंदरीत या संदर्भामध्ये ही जी मांडणी केलेली आहे बाबासाहेबांनी 1929ला मांडणी केलेली आहे आणि एकंदरीत देशाच्या संदर्भामध्ये बाबासाहेब जो सल्ला देतात, खरं म्हणजे त्यानंतर मुस्लिम लीगचं कार्य, नंतर भारताची फाळणी, बाबासाहेबांनी त्याच्यावर पाकिस्तानच्या फाळणीबाबत स्वतंत्रपणे लिहिलेला ग्रंथ, हे सगळे पुढच्या गोष्टी आहेत. परंतु त्या अगोदरच बाबासाहेब 1929मध्येच मुस्लिमांच्या संदर्भामध्ये असं विधान करतात त्या नेहरू कमिटीच्या योजनेच्या बाबतीमध्ये आणि त्यावेळेला सांगतात की या देशामध्ये हिंदू आणि मुसलमान ही दोन समाज नव्हे, ही दोन राष्ट्र नांदत आहेत. हिंदी मुसलमान लोकांचा ओढा मुसलमान संस्कृतीच्या राष्ट्राकडे असणे साहजिक आहे. हा ओढा इतका बेसुमार बळावलेला आहे की मुसलमानांनी संस्कृतीचा प्रचार करून मुसलमानी राष्ट्रांचा संघ तयार करणे, होतील तितके काफिर देश त्यांच्या अंमलाखाली आणणे हे त्यांचे ध्येय होऊन बसले आहे. या विचारांनी पछाडल्यामुळे पाय हिंदुस्थानात असले तरी त्यांचे डोळे तुर्कस्थानकडे अगर अफगाणिस्तानकडे लागलेले असतात. हिंदुस्थान देश आपला आहे याबद्दल ज्यांना अभिमान नाही व त्यातील निकटवर्ती हिंदू बांधवाविषयी त्यांना बिलकुल आपलेपणा नाही, असे मुसलमान लोक मुसलमानी परचक्रापासून हिंदुस्थानचे संरक्षण करण्यास सिद्ध होतील असे धरून चालणे धोक्याचे आहे असे आम्हास वाटते. यावरून लक्षामध्ये घ्या की बाबासाहेबांनी या संदर्भामध्ये 1929मध्ये हा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत जो आहे हा त्यावेळेला बाबासाहेबांनी मांडलेला आपल्याला दिसून येतो. आणि याचबरोबर मुसलमानांच्या राष्ट्रप्रेमाबद्दल संशय असलेल्या डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू धर्माला नोटीस या 15 मार्च 1929च्या लेखामध्ये जे काही लिहिलेलं आहे की म्हणजे एकंदरीत तुम्हाला धर्मांतरच करायचे असेल तर मुसलमान व्हा, या लेखामध्ये आम्हाला धर्मांतर करण्यास आज तरी तयार नाही असे लिहिलेले आहे. म्हणजे हे सगळे जर आपण जर बघितलं गेलं तर आपल्याला बाबासाहेबांचे विचार जे आहेत हे बाबासाहेबांचे विचार या राष्ट्राला एकजूट करण्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला असलेले दिसून येतात. याचबरोबर 17 मे 1929ला सायमन कमिशन बरोबर बाबासाहेबांचे मतभेद झालेले आपल्याला माहीत आहे. आणि त्यानंतर जे काही सायमन कमिशनला सबंध काँग्रेसने विरोध केलेला होता आणि हा विरोध केलेला असताना बाबासाहेबांनी त्याला सहकार्याची भूमिका घेतली. ती यासाठी घेतलेली होती की या सायमन कमिशननं या देशाची एकंदरीतच
व्यवस्था कशी असावी, प्रांतीय व्यवस्था कशी असावी, केंद्रीय व्यवस्था कशी असावी, या संदर्भामध्ये प्रामुख्यानं जे काही 6 सभासद त्याच्यामध्ये होते, ब्रिटिश पार्लमेंटमधले 4 आणि लॉर्ड्स म्हणजे हाऊस ऑफ लॉर्ड्समधले 2, त्याच्यामध्ये जो काही हिंदी सभासद नव्हता, भारतीय सभासद नव्हता म्हणून त्याच्यावर विरोध केलेला होता आणि त्याच्या 2 वेळेला त्यांचे या ठिकाणी आगमन झालं. आणि आपल्याला माहिती आहे की लाला लजपत रायला त्यावेळेला जे काही त्या ठिकाणी ब्रिटिशांनी लाठी हल्ला केला आणि लाठी हल्ल्यामध्ये लाला लजपत रायांचं निधन झालं. तर लाला लजपत राय आणि बाबासाहेब इंग्लंडमध्ये सोबत होते. त्यावेळेला म्हणजे लाला लजपत रायांच्या संदर्भामध्ये त्यांना आदरच होता आणि त्यांनी त्या संदर्भामध्ये एक जाहीर सभा घेऊन लाला लजपत रायांना आदरांजली वाहिलेली आहे. आपल्याला यामध्ये प्रामुख्यानं हे सांगायचं आहे की बाबासाहेब जे आहेत हे एकंदरीत जे काही विचार जे आहेत त्या याच्यामधले व्यक्तीपेक्षा देश मोठा आहे अशा मानणाऱ्यांना बाबासाहेबांनी अस्पृश्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये वचनबद्धता कधी सोडलेली नाही. म्हणजे बाबासाहेब असं सांगायचे की तुम्ही एकीकडे राजकीय स्वातंत्र्य मागताय, म्हणजे आणि राजकीय स्वातंत्र्य जे मागणारी मंडळी जी आहे प्रामुख्यानं ही आपल्याला एक वर्चस्ववादी लोक, वर्णवर्चस्ववादी गटामधले असलेली दिसून येतात. आणि हे वर्णवर्चस्ववादी जे लोक आहेत त्यांचं म्हणजे या देशामधलं प्रामुख्यानं जर लक्षामध्ये घेतलं तर शेवटचं जे राज्य आहे जे पेशव्यांचं राज्य, हे पेशव्यांचं राज्य घातलं कोणी तर ब्रिटिशांनी घातलं. आणि मग हा राग जो आहे तो हा राग मनामध्ये धरून प्रामुख्यानं मग अशा पद्धतीने या ब्रिटिशांना घालवलं तर आमची पेशवाई पुन्हा या देशामध्ये निर्माण करता येईल, अशा पद्धतीच्या भूमिकेमधून एक मोठा वर्ग जो आहे हा वर्ग या स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरलेला आपल्याला दिसून येतो, जसं आपण लोकमान्य टिळकांच्या संदर्भामध्ये बोलतो. मित्रांनो, हे लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि लोकमान्य टिळकांनी सुद्धा वारंवार ही गोष्ट जी आहे ही गोष्ट आपल्या याच्यामधून त्यांनी सांगितलेली आहे की मग तुम्हाला जर संसदेत या बाकीच्यांची काय गरज आहे, तेली असतील, तांबुळी असतील, तुम्हाला तिथे काय जाऊन तागडी धरायची आहे का, कुणब्याला काय जाऊन नांगर हाकायचं आहे का, म्हणजे आम्हाला काय पाहिजे तर आम्हाला राजकीय स्वातंत्र्य पाहिजे. मग बाबासाहेब अशा संदर्भामध्ये अशी भूमिका मांडतात की तुम्हाला जर स्वातंत्र्य जर पाहिजे असेल तर मग आमच्या स्वातंत्र्याचं काय, म्हणजे तुमच्या स्वातंत्र्याच्या अंतर्गत म्हणजे आम्हाला जर स्वातंत्र्य नसेल तर आम्हाला या स्वातंत्र्याचा काय उपयोग आहे जे तुम्ही राजकीय स्वातंत्र्य. म्हणून सामाजिक स्वातंत्र्य हे अतिशय महत्त्वाचं आहे, ही भूमिका त्यावेळेला आपल्याला मांडलेली दिसून येते. आणि बाबासाहेब या संदर्भामध्ये असं म्हणतात की आज जर राष्ट्राला कोणत्या गोष्टीची गरज असेल, म्हणजे त्यावेळेला ही भूमिका साधारण 1929 मध्ये बाबासाहेब मांडतात, आज जर या राष्ट्राला कोणत्या गोष्टीची गरज असेल तर ती जनतेच्या मनात एक राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्याची होय. आपण प्रथमतः भारतीय असून नंतर हिंदी, मुसलमान, सिंधी, कानडी अशा भावना निर्माण करण्यापेक्षा आपण प्रथमही भारतीय आणि नंतरही भारतीय अशा पद्धतीची भावना निर्माण केली पाहिजे. हा आदर्श दृष्टीसमोर ठेवायचा असेल व ज्यामुळे संकुचित प्रांतिभिमानाची म्हणजे त्यावेळेला कर्नाटक प्रांत निर्मितीचा त्यावेळेला विषय चालू होता, त्या संदर्भामध्ये बाबासाहेब बोलत आहेत. आणि त्यामुळे या संकुचित प्रांतिभिमानाची आणि पक्षभिमानाची वाढ होईल अशा सर्व गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. हे बाबासाहेब ह्या विचारसूत्रामध्ये राष्ट्रीय एकात्मतेला प्राधान्य देतात. आणि बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा विरोधकांनी कितीही राष्ट्रविरोधी किंवा ब्रिटिश सरकारचे बगलबच्चे अशा संदर्भानं जरी उभा केलेली असली तरीसुद्धा आपल्याला बाबासाहेबांचं प्रत्येक वाक्यागणित, प्रत्येक श्वासागणित, प्रत्येक कार्यागणित, प्रत्येक म्हणजे याच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांच्या समोर एक बलशाली राष्ट्र जे आहे हे बलशाली राष्ट्र निर्माण झालं पाहिजे, एकसंघ राष्ट्र निर्माण झालं पाहिजे, ही भूमिका बाबासाहेबांनी आपल्याला सातत्याने घेतलेली दिसून येते. बाबासाहेबांनी याच संदर्भामध्ये ज्या काही सूचना सायमन कमिशनला केलेल्या होत्या त्या सूचनेमध्ये बाबासाहेब असं म्हणतात की कोणत्याही परिस्थिती म्हणजे एकंदरीत परिस्थितीमध्ये जातीय प्रतिनिधित्व जे आहे म्हणजे कार्यकारी परिषदेमध्ये तर त्या संदर्भामध्ये जे काही मंत्री आहे त्या मंत्र्यांना कोर्टात खेचता आलं पाहिजे किंवा याचबरोबर घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपाल राहतील आणि त्यांना आणीबाणीचे अधिकार मात्र असू नयेत. तर या संदर्भामधले जे अधिकार आहेत ते केंद्रामधले
जो काही प्रमुख असेल, केंद्राचा प्रमुख असेल त्याच्याकडे असायला पाहिजे, राज्याच्या प्रमुखाकडे आणीबाणीचे अधिकार असता कामा नयेत. आणि याबरोबर प्रौढ मताधिकाराचा विषय जो आहे, नंतर बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये ती तरतूद केलेली आहे, पण त्याची सुरुवात कधीपासून आपल्याला दिसते तर बाबासाहेब सायमन कमिशनला ज्या वेळेला सूचना लिहितात त्या सूचनेमध्ये बाबासाहेब प्रौढ मताधिकार पाहिजे या पद्धतीनं, आणि तो सर्वांना पाहिजे. म्हणजे बाबासाहेबांनी एक व्यक्ती एक मूल्य ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना सातत्यानं आपल्याला राबवलेली दिसून येते. याच संदर्भामध्ये संपूर्ण म्हणजे प्रांताला स्वायत्ता हवीच, परंतु केंद्र व प्रांत यांचे संबंध यांच्यातील कार्यविभागणीचा सुद्धा एकंदरीत विभागणी झाली पाहिजे, आणि त्यामध्ये केंद्र हे जे आहे हे केंद्र बळकट असलं पाहिजे, ही भावना बाबासाहेबांची आहे. प्रांतिक शासकीय सेवा हवी, याबरोबरच हिंदी सेवकांची भरती ही सुद्धा ब्रिटिशांच्या याच्यामध्ये वाढवली पाहिजे, हे सुद्धा बाबासाहेब म्हणतात. याचबरोबर प्रांताला एक वेगळं सभागृह नको, केंद्राचं सभागृह म्हणजे बाबासाहेबांच्या याच्याचा सार जो आहे, हा सारमध्ये आपण पाहतो की सातत्यानं केंद्राची भूमिका जी आहे, केंद्राची भूमिका ही अत्यंत बलशाली असली पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका बाबासाहेबांनी आपल्याला घेतलेली दिसून येते. खरं सांगायचं म्हणजे आपल्याला नंतर आपण पुढच्या गोष्टीकडे वळू, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेच्या संदर्भामध्ये जे काही विधानं केलेली आहेत, त्या विधानामध्ये आपल्याला बाबासाहेबांचं अस्पृश्यापेक्षाही म्हणजे अस्पृश्यांच्या उन्नतीच्या या संदर्भात तर बाबासाहेबांचं ते जीवनाचं त्यांचं कार्यच होतं, ते म्हणजे जीवनाचं त्यांचं सर्वस्वच होतं. पण त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर त्याही वेळेला या देशाचं भवितव्य काय असावं या संदर्भामध्ये बाबासाहेब गोलमेज परिषदेमध्ये आपले विधानं करतात. साधारण आपण जर याच्यामध्ये जर बघितलं गेलं तर आपल्याला लक्षामध्ये येतं की 19 जानेवारी 1931ला जी पहिली गोलमेज परिषदेमध्ये समारोपाच्या भाषण ज्या वेळेला बाबासाहेब करतायत, तर त्या 19 जानेवारी 1931च्या समारोपाच्या भाषणामध्ये ते काही म्हणजे एकंदरीत दोन प्रश्न जे आहेत, दोन प्रश्न महत्त्वाचे, जबाबदार सरकार आणि प्रातिनिधिक सरकार म्हणजे काय या संदर्भामध्ये ते विवेचन करतात. आणि त्यासाठी ते असं म्हणतात की दलितांच्या हक्कासाठी मी लढतो आहे, त्यामुळे कदाचित कोणी राष्ट्रवादी व देशभक्त मला जातीवादी म्हणतील, म्हणू द्या. भारत हा मजेदार देश आहे. देशभक्त व राष्ट्रभक्त कुणाला म्हणावे हे जे उघड्या डोळ्यांनी आपल्या बांधवांना माणसापेक्षाही हीन लेखले जाते हे मी पाहतो. त्यांच्यातील माणुसकी चिडून उठत नाही. स्त्री पुरुषांना कारण नसताना माणुसकीचे हक्क नाकारले जातात आणि याची त्यांना जाणीव आहे, पण ही बाब नागरिकत्वाची जाणीव असलेल्यांना बोचत नाही. या वर्गातील लोकांना सार्वजनिक सेवेत स्वीकारले जात नाही, तरी त्यांची न्यायबुद्धी जागी होत नाही. शेकडो दुष्ट रूढी माणसाला व समाजाला त्रस्त केले जाते, पण त्याची त्यांना घृणा वाटत नाही. या देशभक्तीची धडपड आपल्या वर्गाला सत्ता व अधिक सत्ता मिळावी म्हणून चाललेली आहे. या देशभक्ताच्या गटात मी नाही याचा मला आनंद वाटतो. एक माणूस एक मूल्य हे ध्येय प्रत्यक्ष आचरणात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे ध्येय समाजाच्या आर्थिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रात उतरवायचे असा आमचा प्रयत्न आहे. हे ध्येय गाठण्याचे प्रातिनिधिक सरकार एक साधन आहे. दलित वर्गाला जे हवे आहे ते निश्चित व ठाम धोरण. बाबासाहेबांचे हे भाषण म्हणजे आपल्याला दलितांच्या मुक्ती लढ्यामधील एक सोनेरी पान आहे असं म्हटलं तर आपल्याला वावगं होणार नाही. मित्रांनो, हे कारण आजही आपण पाहतो की या देशामध्ये ज्या वेळेला माणसं परखडपणे विचार व्यक्त करतात, विवेकवादी विचार करतात, बुद्धिवादी विचार व्यक्त करतात, त्यावेळेला या लोकांना किंवा सत्याचा विचार मांडतात, त्यावेळेला या लोकांना एकंदरीत धर्मांध ठरवलं जातं किंवा एकंदरीत जे आपण बघितलं की त्यांना देशविरोधी ठरवलं जातं किंवा त्यांना नक्षलाईट ठरवलं जातं. अशा पद्धतीची वृत्ती जी आहे ही वृत्ती आजही आपल्याला प्रामुख्यानं असलेली दिसून येते. म्हणून आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे की बाबासाहेब हे वेळोवेळी जे देशाच्या संदर्भामध्ये जे इशारा देतात, खरं म्हणजे त्यानंतर आपण पाहतो की दुसरी जी गोलमेज परिषद आहे, ह्या दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये सुद्धा बाबासाहेबांनी याच्या संदर्भामध्ये तर खरं तर ते महात्मा गांधींना असं म्हणतात की महात्मा गांधींना ज्यावेळेला गोलमेजला यायचे त्यावेळेला जसं काय एखाद्या मंदिरामध्ये नरसिंह मेहताचे पद गायला जायचे की काय,
अशा पद्धतीची भूमिका घेतात. या ठिकाणी देशाचं भवितव्याच्या संदर्भामध्ये चर्चा होत आहे आणि याचं गांभीर्य मात्र महात्मा गांधींना दिसून येत नाही. अशा पद्धतीची भूमिका जी आहे ही भूमिका बाबासाहेब आपल्याला प्रामुख्याने घेतलेली दिसून येतात. म्हणून बाबासाहेब या संदर्भामध्ये जे 16 सप्टेंबर 1931ला भारतीय भावी संघराज्यामध्ये एक ग्रह पद्धत अनुसरावी का द्विग्रह पद्धत अनुसरावी या संदर्भामध्ये चर्चेचा मुद्दा आहे. मला विचाराल तर द्विग्रह पद्धतीवर माझा विश्वास नाही, पण अनेकांना ती हवी आहे. विधिमंडळाच्या दोन्ही ग्रहाचे संबंध नीट आणि स्पष्ट केले, संरक्षणविषयक तरतुदी केल्या तर लोकशाही बळकट होण्यास द्विग्रह पद्धत उपयुक्त ठरेल असं मला वाटतं. असं बाबासाहेब आपले विचार जे आहेत हे विचार त्या ठिकाणी 16 सप्टेंबर 1931ला आपले विचार व्यक्त करता येत. दुसरा प्रश्न म्हणजे या संदर्भामध्ये आपल्याला असं सांगता येईल की विधिमंडळ प्रतिनिधीची निवड प्रत्यक्ष मतदानानं व्हावी की अप्रत्यक्ष मतदानानं व्हावी याही संदर्भामध्ये बाबासाहेब बोलत असताना सांगतात की विशेषतः खालच्या ग्रहातील प्रतिनिधी प्रत्यक्ष निवडणुकीने यावेत आणि याबद्दल दुमत असणार नाही. सायमन कमिशनने अप्रत्यक्ष निवड पद्धतीची शिफारस केली आहे, पण प्रत्यक्ष निवड आणि अप्रत्यक्ष निवड याच्यामध्ये महत्त्वाचं अंतर आहे अशा पद्धतीने बाबासाहेब सांगतात. संघराज्यामध्ये घटक राज्याचा समावेश व्हायचा असेल तर राज्याची संकल्पना चर्चिली गेली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विशिष्ट क्षेत्रफळ असलेला भूप्रदेश व विशिष्ट महसूल अशा 2 अटी सांगितल्या. हिंदी संस्थानाने संघराज्याच्या कायदेमंडळात आपल्या नियुक्त प्रतिनिधीची तरतूद असली पाहिजे असेही स्पष्ट केलं. यावरून आपल्याला सांगता येतं की बाबासाहेबांनी प्रत्येक वेळेला हा देश बलशाली कसा होईल आणि एक संघ कसा होईल अशा पद्धतीचे विचार जे आहेत हे विचार प्रामुख्यानं व्यक्त केलेले आपल्याला दिसून येतात. या सर्व याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत या सर्व गोष्टी आपल्याला प्रामुख्यानं बाबासाहेबांचं प्रत्येक वेळचं जे आहे खरं दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये सुद्धा गांधीजींनी समजा म्हणजे एक गांधीजी काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून आलेले होते, तर त्यावेळेला सुद्धा बाबासाहेब अशी भूमिका घेत आहेत की आपले हक्क मान्य करून घेण्यासाठी सतत वेगवेगळे व्यूह रचणे अपरिहार्य होते बाबासाहेबांसाठी. आणि परंतु जे त्यांना देशद्रोही म्हणून त्याची निर्भत्सना करीत होते त्यांना बाबासाहेबांची 52 कशी देशभक्ती जी आहे हे त्याचं मोल कधी कळलंच नाही असं आपल्याला खेदानं असं म्हणावंसं वाटतं. भारत स्वतंत्र होईल आणि त्यात अस्पृश्यांना माणूस म्हणून प्रतिष्ठेने जगता येईल असा विश्वास त्यांच्या मनामध्ये होता. धनंजय कीर सुद्धा आपल्या एका ठिकाणी आपल्या लिखाणामध्ये असं म्हणतात की आंबेडकर यांच्या चरित्रामध्ये एक महत्त्वाचा परिच्छेद आहे, त्याच्यामध्ये असं ते म्हणतात की आंबेडकरांच्या मनात गोलमेज परिषदेच्या वेळी जे द्वंद्व चालले होते याची नोंद भावी इतिहासकार करतील. तेव्हा आंबेडकर केवढ्या उच्च दर्जाचे देशभक्त होते हे प्रत्ययास येईल. स्पृश्य हिंदूच्या विरुद्ध केलेल्या आपल्या भाषणाचा मुसलमान पुढारी आपल्या जातीय स्वार्थासाठी उपयोग करून घेतात आणि कसा गैरफायदा घेतात आणि या सवर्ण हिंदूचे प्रतिनिधी म्हणून सत्य बाजू नीट मांडत नाहीत. आणि या संदर्भामध्ये आपल्याला माहीत आहे की बाबासाहेब म्हणजे महात्मा गांधींनी याच मुस्लिम जे काही प्रतिनिधी आहेत त्यांना आपल्या बाजूनं वळवून घेण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही तुम्हाला पाहिजे त्या सवलती देऊ, परंतु तुम्ही अस्पृश्यांची जी भूमिका आहे त्या अस्पृश्यांच्या भूमिकेला तुम्ही साथ देऊ नका. ही जी वृत्ती आहे ह्या वृत्तीला बाबासाहेबांनी तीव्र संतापाच्या याच्यामध्ये जो विरोध जो आहे हा विरोध आपला प्रामुख्याने केलेला दिसून येतो. याचबरोबर आपल्याला माहिती आहे की 1935च्या कायद्यान्वये जे फेडरेशनची योजना जी होती या फेडरेशनच्या योजनेमध्ये ही योजना ब्रिटिश सरकार राबवू इच्छित होते, त्यास बाबासाहेबांनी विरोध केला आणि त्यावेळेला असं सांगतात की सुभाष बाबू असतील किंवा ही जी काही मंडळी आहे ही मंडळी त्या फेडरेशनचा विरोध करत असतील तर माझा पक्ष जो आहे, माझी जी संघटना आहे, माझे जे लोक आहेत हे सगळे आपल्या सोबत आहेत अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी करतायत. तर या संदर्भामध्ये सुद्धा बाबासाहेब आपले विचार जे आहेत हे विचार प्रामुख्याने त्या ठिकाणी व्यक्त केलेले आपल्याला दिसून येतात. त्यावेळेला बाबासाहेब असं म्हणतात की आपापले पक्षभेद बाजूला सारून फेडरेशनच्या योजनेचा गंभीरपणे विचार केला पाहिजे. आपण या देशाला संभाव्य संकटापासून वाचवले पाहिजे.
या प्रश्नाकडे पक्षी दृष्टिकोनातून न पाहता किंवा आपापले हितसंबंध बाजूला ठेवा, कारण या ठिकाणी 1935च्या कायद्यान्वये या इंग्रज जे आहे ते इंग्रज फेडरेशनची योजना लागू करत आहेत आणि ती योजना या देशासाठी अतिशय घातक आहे, अशा पद्धतीने बाबासाहेबांनी मांडणी केलेली दिसून येते. म्हणजे बाबासाहेबांचं या संदर्भामध्ये सगळं जर ते ब्रिटिशांच्या सोबत आहेत, परंतु त्याचसोबत ब्रिटिशांच्या जे काही ध्येय धोरणं आहेत ते जर राष्ट्राच्या विरोधामध्ये असतील, राष्ट्राच्या एकसंगतेला जर तडा देणारे जर असतील, तर त्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी आपला प्रचंड विरोध केलेला दिसून येतो आणि सर्व नेत्यापेक्षा अग्रक्रमानं विरोध केलेला आपल्याला दिसून येतो. हे आपण प्रामुख्यानं बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की ह्या फेडरेशनच्या संदर्भामध्ये बाबासाहेब बोलत आहेत. तर याचबरोबर आपण जर बघितलं गेलं तर संघराज्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो ब्रिटिश भारत आणि याचबरोबर संस्थानिकांचा म्हणजे ब्रिटिशांच्या अंतर्गतामधला भारत आणि संस्थानिकांच्या अंतर्गतामधला जो भारत आहे, तर या संदर्भामध्ये बघत असताना बाबासाहेब असं म्हणतात की संघराज्य जे आहे हे संघराज्य खरं म्हणजे संघ जे काही आपण पाहणार आहेत, तर याच्यामध्ये बाबासाहेब असं म्हणतायत की जे काही संस्थानिक आहेत हे संस्थानिक मतलबी आहेत, संस्थानिक स्वार्थी आहेत आणि त्यांना वाटते की ब्रिटिश मुत्सद्द्यांचे आपल्यावरचे वर्चस्व कमी व्हावे, आपल्याला मुलकी आणि लष्करी अधिकार जास्तीत जास्त वापरता यावेत, असं या सगळ्या संस्थानिकांना वाटतं. म्हणून संस्थानिकांचे जे प्रतिनिधी आहेत ते खऱ्या अर्थानं या भारताचं प्रतिनिधित्व करणार नाहीत, हे त्या संस्थानिकांच्या मतलबाचे स्वार्थाचे प्रतिनिधी असल्याचं देशात आणि ते आपले फक्त हितसंबंधापुरतं पाहतात. मुसलमानसुद्धा आपल्या हितसंबंधापुरतं पाहत होते. हिंदू बहुसंख्यापासून आपले हितरक्षण कसे होईल एवढीच त्यांना चिंता असायची. मुसलमान बहुसंख्येनं असलेले नवे प्रांत उभ्या करण्यावर त्यांनी भर दिला होता. मुसलमानांनी विशेषतः सिंध वायुव्य सरहद प्रांत निर्माण करण्याची त्यांची वृत्ती होती आणि हे प्रांत जर बलवान जर झाले तर केंद्र दुबळे होईल आणि केंद्र दुबळे झाले तर त्याची मुसलमानाला पर्वा नाही. उलट हिंदू महासभेला मुस्लिम वर्चस्व वाढते की काय याची चिंता लागून राहायची. म्हणजे व्यापारी वर्ग प्रामुख्यानं काँग्रेसच्या पाठीमागे होता. त्यांचे पैशाचे बळ काँग्रेसला सतत मिळत गेले असल्यामुळे या पैशाच्या मोबदल्यात हवे तसे धोरण राबवणे त्यांना सोपे होते. राष्ट्रवादाच्या नावाखाली बाजारपेठेमध्ये परकीय व्यापाऱ्याच्या ऐवजी आपले स्थान कसे प्रस्थापित करता येईल याचा या व्यापाऱ्यांना ध्यास लागलेला होता. म्हणून पौंड रुपयाचा दर म्हणजे विनिमय दर कमी व्हावा अशा पद्धतीचे विचार हे प्रत्येकजण बघितलं तर सगळे स्वार्थी पद्धतीने विचार करतात. परंतु बाबासाहेब मात्र आपल्याला प्रत्येक ठिकाणी या देशाचा विचार करत असल्याचे आपल्याला दिसून येतात. स्वराज्याच्या संदर्भामध्ये सुद्धा ते म्हणतात की मला या तसेच वाटते की याचा अर्थ जो आहे म्हणजे जो काही मजूर पक्षाच्या संदर्भामध्ये असेल, ह्या सगळ्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं गेलं तर बाबासाहेबांचे विचार जे आहेत हे एकंदरीत आपल्याला या देशाला एकसंगतेकडे नेण्याचे विचार आपला प्रामुख्याने असलेले दिसून येतात. मजूर मंत्री म्हणून कार्य करत असताना बाबासाहेबांनी या देशातला जो काही सर्वसामान्य वर्ग आहे या सर्वसामान्य वर्गासाठी प्रामुख्याने काम केले आहे. म्हणजे राष्ट्रासाठी अन्न निर्माण करणारा शेतकरी आणि राष्ट्रासाठी संपत्ती निर्माण करणारा कामगार अशा दोन भूमिकेच्या संदर्भामध्ये प्रामुख्यानं बाबासाहेब विचार व्यक्त करतात. कामगारांच्या हितासाठी लेबर ऑफिसर पद जे आहे ते पद निर्माण केलं, सेवा योजन कार्यालय निर्माण केलं, मजुरांना निवारा निर्माण झाला पाहिजे, त्यांना घरे मिळाले पाहिजे, त्यांच्या मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे, त्यांना मोफत वैद्यकीय उपचार मिळाले पाहिजे. याचबरोबर 8 तासाचा दिवस करण्याचं जे काम आहे हे 8 तासाचा दिवस करण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. रविवारची साप्ताहिक सुट्टी मजुरांना मिळाली पाहिजे, ही सुद्धा बाबासाहेबांची देण आहे. हे सगळं राष्ट्र उभारणीमधलं काम नाही का? तर निश्चितच आहे. आपल्याला हे सगळं सांगत असताना आपल्याला सांगता येतं की बाबासाहेबांनी प्रत्येक म्हणजे ब्रिटिशांच्या याच्यामध्ये सुद्धा असताना या देशामधील या सर्वसामान्य लोकांविषयी बहुजनाविषयी यांच्या उन्नतीचा जो विचार आहे, उन्नतीचा विचार बाबासाहेबांनी पदोपदी आपल्याला मांडलेला दिसून येतो. याचबरोबर आपल्याला बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये अनेक गोष्टी सांगत असताना सांगता येतं. खरं म्हणजे संघराज्याच्या संदर्भामध्ये बाबासाहेब ज्यावेळेला विचार व्यक्त करतात, संघराज्य विरुद्ध स्वातंत्र्य अशा पद्धतीचं एक व्याख्यान जे आहे हे व्याख्यान त्यांनी पुण्याच्या गोखले हॉलमध्ये दिलं होतं. तर त्या गोखले हॉलमध्ये ज्यावेळेला बाबासाहेब बोलतात
त्यावेळेला सुद्धा त्यांनी देशाच्या संदर्भामध्ये एक फार महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे आणि संघराज्य विरुद्ध स्वातंत्र्य या विषयावर त्यांनी व्याख्यान देत असताना ते अशी भूमिका मांडतात की संकल्पित संघराज्याची रूपरेषा मांडून ते स्वातंत्र्यावर घाला घालणारे कसे आहे हे स्पष्ट करण्याची त्यांनी संधी घेतली. अमेरिका, स्वित्झर्लंड, जर्मनी, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या 5 संघराज्याबरोबर भारत या संघराज्याची भर पडणार होती. या 5 संघराज्यापेक्षा भारत हे संघराज्य एखाद्या अजस्त्र राक्षसाप्रमाणे अस्ताव्यस्त पसरलेले दिसते असे ते म्हणाले. आपण जरी संघराज्य या कल्पनेच्या विरुद्ध नसलो तरी आपल्याला एकसंघ राज्याची कल्पना युक्त वाटते. एकसंघ राज्य हे भारताच्या राष्ट्रवादाशी सुसंगत आहे. नियोजित संघराज्य एकात्मतेला पोषक नाही. अशा म्हणजे संघराज्याच्या संदर्भामध्ये बाबासाहेब स्पष्टपणे भूमिका मांडतात की आपल्याला अमेरिका आणि बाकीच्या कॅनडा, ऑस्ट्रेलियासारखं आपल्याला संघराज्य नको आहे, तर आपल्याला एक संघराज्य पाहिजे आणि त्यामध्ये केंद्रीय सत्ता जी आहे ही अत्यंत बलवान राहिलेली पाहिजे. ही भूमिका बाबासाहेबांनी त्या व्याख्यानाच्या माध्यमात आपल्याला घेतलेली दिसून येते. हे सर्व जर आपण पाहिलं गेलं तर प्रामुख्यानं आपल्याला बाबासाहेबांनी जे काही विचार आहेत हे राष्ट्राच्या संदर्भामध्ये विचार व्यक्त केलेले आपल्याला प्रामुख्यानं दिसून येतात. तर याचबरोबर आपण जर लक्षामध्ये घेतलं तर ज्या वेळेला दुसरं महायुद्ध सुरू झालेलं होतं आणि दुसरं महायुद्ध सुरू झाल्याच्यानंतर 13 नोव्हेंबर 1942ला मुंबई आकाशवाणीवरून ऑगस्ट क्रांतीच्या संदर्भामध्ये बाबासाहेब या देशाला एक मौलिक अशा पद्धतीचा विचार देतात. परंतु हा विचार जो आहे हा विचार या चलेजावच्या याच्यामध्ये तो विरून गेला. खरं म्हणजे बाबासाहेब त्यावेळेला असं म्हणतात की हे युद्ध केवळ पृथ्वीवरील प्रदेश वाटून घेण्यासाठी सुरू झालेले नाही. बघा बाबासाहेबांचे विचार एकंदरीत राष्ट्राविषयी कशा पद्धतीचे आहेत तर ते असं म्हणतात की तर हे युद्ध जे आहे हे माणसातनी राष्ट्रात सहजीवनाचे कसे नाते असावे याविषयी मूलभूत बदल घडवून आणण्यासाठीचे आहे. सहजीवनाच्या अटीची पुनर्रचना करू पाहणारी ही एक क्रांती आहे. नाझीवादाचा जय झाला तर त्याच्या सत्तेखाली स्वातंत्र्याची गळचिपी होईल, समता जाईल, बंधुत्व लोपेल. स्वातंत्र्याचे मूल्य तुम्ही कोणतीही समाजरचना व राज्यघटना करता त्यावर ठरेल. पण हा आवाज, ही भूमिका ऑगस्ट क्रांतीच्या वनव्यामध्ये कोणी विचारात घेतलेली दिसून येत नाही. मध्यवर्ती विधिमंडळात ऑगस्ट क्रांतीची चर्चा झाली, गांधीजी, नेहरू यांना अटक झाली आणि आपल्याला माहीत आहे की आपण नेहमी अशी भूमिका घेतो की गांधी आणि नेहरूंच्या संदर्भामध्ये, विशेषतः गांधीच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांचं एकंदरीत कुठं जमलेलं नाही. तरीसुद्धा ज्यावेळेला गांधी आणि नेहरूंना याच्यामध्ये अटक झाली त्यावेळेला बाबासाहेब शासनाच्या याच्यामध्ये आहेत आणि बाबासाहेब त्यावेळेला असं म्हणतात की हे राजकीय कैदी आहेत आणि यांना सन्मानाची वागणूक तुम्ही दिली पाहिजे. ब्रिटिशांना ते सांगता येईल आणि तुम्ही जर त्यांना ब्रिटिशाची म्हणजे सन्मानाची वागणूक जर देणार नसाल तर मी या ठिकाणी माझा राजीनामा देऊन आपल्या मंत्रिमंडळातून बाहेर पडेल. म्हणजे बाबासाहेबांनी या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की ते विरोधासाठी विरोध कुठेही करत नाहीत. म्हणजे त्यावेळेला गांधीला जर अटक जर झाली असेल तर त्यांना सन्मानानं वागवलं पाहिजे, ते राजकीय कैदी आहेत. अशा पद्धतीची भूमिका बाबासाहेब घेतलेली आपल्याला दिसून येतात. याचबरोबर 18 जानेवारी 1943ला जे त्यांचं शेवटी पुस्तकसुद्धा आलेलं रानडे, गांधी आणि जिना, याच्यामध्ये सुद्धा बाबासाहेब व्यक्तीपेक्षा देश मोठा आहे आणि गांधी आणि जिना यावेळेला त्यांच्या व्यक्तिपूजा केल्या जात होत्या. जिनाची व्यक्तिपूजा व्हायची आणि गांधीची सुद्धा व्यक्तिपूजा व्हायची. तर त्या संदर्भात बाबासाहेब म्हणतात की या देशामध्ये व्यक्तिपूजेचा रोग फार मोठा आहे आणि व्यक्तिपूजा ही अत्यंत घातक आहे. आणि आजही आपण पाहतो की लोक ज्यावेळेला मोदी साहेबांची, माननीय पंतप्रधानांची सुद्धा व्यक्तिपूजा करतात. तर बाबासाहेब हा एक त्याही वेळेला गांधीच्या संदर्भात आणि जिनाच्या संदर्भात जसं सांगता येईल तर ते अतिशय महत्त्वाचं हे आहे की आपण कोणाचीही व्यक्तिपूजा केली नाही पाहिजे. त्यांचे विचार जे आहेत ते विचार आपण तावून सुलाखून स्वीकारले पाहिजेत. जशाला तसे विचार त्याची आपण चिकित्सा केली पाहिजे. परंतु चिकित्सा केली की आपल्याला देशद्रोही ठरवलं जातं. हे अत्यंत त्याही काळामध्ये ज्यावेळेला बाबासाहेब अशी चिकित्सा करायची, मग बाबासाहेबांना देशद्रोही कसं आहे असं ठरवलं जायचं. म्हणून माझ्या व्याख्यानाचा मुद्दाम जो विषय घेतला ते बाबासाहेब हे या सर्व नेत्यांच्या मध्ये हे राष्ट्र जे आहे ते राष्ट्र अत्यंत बलशाली कसं व्हावं, राष्ट्र एकसंघ कसं व्हावं हाच विचार पदोपदी बाबासाहेबांनी मांडलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून आपल्याला या संदर्भामध्ये हे सगळं सांगता येतं. किंवा याचबरोबर थॉट्स ऑफ पाकिस्तान नावाचं जो ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिलेला आहे, या ग्रंथामध्ये सुद्धा बाबासाहेब म्हणजे जे काही आपलं जी भूमिका आहे ती भूमिका अशा पद्धतीने म्हणतात की मध्यवर्ती सरकार हवी असेल
तर एकंदरीत फाळणी अटळ आहे. कारण बाबासाहेब या संदर्भामध्ये अत्यंत चांगले मूलगामी असे विचार बाबासाहेबांनी मांडलेले आपल्याला दिसून येतात. याच्यामध्ये बाबासाहेब असं सांगतात की मुस्लिमांना सुद्धा एक ना एक दिवस या संदर्भामध्ये पश्चाताप निश्चित होईल की आपण पाकिस्तानपेक्षा याच देशामध्ये असतो तर फार सुखी राहिलो असतो. परंतु आजची परिस्थिती जर ही सगळी बघितली गेली तर आता फाळणी अटळ आहे आणि ही फाळणी जर नाही केली तर केंद्रीय सत्ता जी आहे, मध्यवर्ती सत्ता ही अत्यंत दुबळी राहणार आहे. याच्यापेक्षा तो पाकिस्तान दिलेला परवडेल. परंतु हा देश जो आहे हा देश तरी एकसंघ आणि प्रबल असायला पाहिजे. ही भूमिका थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथामध्ये बाबासाहेब मांडतात. ज्यांची भारतावरील निष्ठाच संशयास्पद आहे त्यांचे हिंदुस्थानामध्ये राहून शत्रुत्व परवडणार नाही. बघा बाबासाहेबांचे विचार किती महत्त्वाचे आहेत. बाबासाहेब असं सांगतात की जर तुम्हाला या देशामध्ये राहायचं असेल तर या देशावर तुमची निष्ठा पाहिजे. परंतु तुमची देशावर निष्ठाच नसेल तर त्याच्यापेक्षा बाहेरच्या शत्रूशी आपल्याला लढता येईल. परंतु जे अंतर्गत जो शत्रू आहे ह्या अंतर्गत शत्रूशी लढणं आपल्याला अत्यंत अवघड जाणार आहे. म्हणून बाबासाहेब या फाळणीच्या संदर्भामध्ये विचार व्यक्त करतात. आणि याचबरोबर ते असं म्हणतात की एक जिनसी राष्ट्र निर्मितीसाठी हिंदू मुसलमान लोकांची आता आदलाबदल होणं, म्हणजे जे पाकिस्तानमधले हिंदू आहेत त्यांना भारतामध्ये आणणं, भारतामधले जे मुसलमान आहेत त्यांना पाकिस्तानमध्ये जाऊ देणं, ज्यांची इच्छा आहे त्यांना हे करणं गरजेचं आहे. कशासाठी गरजेचं आहे तर एक जिनसी राष्ट्र निर्मितीसाठी गरजेचं आहे. मुसलमान लोकशाहीच्या प्रभावाखाली नाहीत. त्यांची आपल्या धर्माविषयी फार प्रचंड अशा पद्धतीची आस्था आहे आणि ही आस्था देशासाठी घातक आहे. मुसलमानांची निष्ठा या देशाचा शासक मुसलमान असेल त्याच्याशी असते आणि शासक जर मुसलमान नसेल तर त्याच्याशी त्याची निष्ठा नसते. हे सुद्धा बाबासाहेब त्याच्यामध्ये म्हणतात. याचबरोबर बाबासाहेब ही भूमिका मांडतात की अखंड भारत एकजीव होणार नाही, द्वैतभावाचे विष उसळेल आणि भारत एक रक्तदायी रोगट अशा पद्धतीचं राज्य निर्माण होईल जर हे आता यांना फाळणी जर नाही केली तर. मग यावरून आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे की अत्यंत कडव्या हिंदुत्ववादी नेत्याचे तरी अशा पद्धतीचे विचार आहेत का की मुस्लिमांच्या संदर्भामध्ये एवढं प्रकर्षानं आणि प्रखर अशा पद्धतीची भूमिका कोणी घेतलेली आहे तर बाबासाहेबांनी घेतलेली आहे. तरीसुद्धा बाबासाहेबांना देशद्रोही म्हणायचं, बाबासाहेबांना ब्रिटिशांचे बगलबच्चा म्हणायचं, बाबासाहेबांनी स्वातंत्र्याविषयी काय केलं म्हणायचं, हे अशा पद्धतीची भूमिका जी आहे ही अत्यंत वाईट अशा पद्धतीची आहे. म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की थॉट्स ऑन पाकिस्तान वाचा, म्हणजे आपल्याला कळून येईल की बाबासाहेबांनी हे राष्ट्र जे आहे हे रोगट राष्ट्र निर्माण होऊ नये अशा पद्धतीची भूमिका त्या काळामध्ये घेतलेली असलेली दिसून येते. म्हणजे हे जे एकसंघ जे राष्ट्र आहे हे एकसंघ राष्ट्र निर्माण होण्याच्या संदर्भामध्ये महत्त्वाची भूमिका घेतलेली दिसून येते. याचबरोबर आपल्याला बघता येते की राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांनी या संदर्भामध्ये आपले विचार जे आहेत हे पदोपदी व्यक्त केलेले आपल्याला दिसून येतात. तर या संदर्भामध्ये आपल्याला असं सांगता येईल की घटना समितीचे ध्येय उद्दिष्टे हे करत असताना ठरावामध्ये हक्काचा उल्लेख असला तरी हक्काचा भंग झाल्यास आपण कोणती उपाययोजना करणार आहोत याचा उल्लेख नाही, असं सुरुवातीलाच बाबासाहेब पहिल्याच आपल्या याच्यामध्ये स्पष्ट करतात. याचबरोबर सार्वभौम सत्ता लोकातून जन्माला येते. आज आपण सर्वदृष्ट्या विभागलेले आहोत, पण काळाच्या ओघात आपण एक होणार आहोत. अखंड भारतातच मुसलमानांचे कल्याण आहे हे त्यांना आज नाही तर उद्या पटेल. अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी ज्यावेळेला ते भाषण केलं त्यावेळेला सबंध सभागृह टाळ्या वाजवत होतं आणि पहिल्याच भाषणामध्ये बाबासाहेबांनी ही सभा जिंकली. म्हणून नंतर आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला देशाची फाळणी झाली, बाबासाहेब ज्या ठिकाणावर निवडून आलेले होते ते बांगलादेशामध्ये ती स्थान गेल्यामुळं बाबासाहेबांना संविधानाच्या याच्यामधून बाहेर पडावं लागलं. पण नंतरच हे जे काही थोडं बहुत सुरुवातीला जे काम झालं होतं त्यावेळेच काँग्रेसनं असं कळालं की बाबासाहेबांची या संविधान सभेमध्ये किती महत्त्वाची गरज आहे. म्हणून मग काँग्रेसनं त्यांना महाराष्ट्रामधून निवडून आणलं हे आपल्या सर्वांना माहीत आहे. याचबरोबर भारतामध्ये एकात्मता कशी नांदेल हा खरा आजचा प्रश्न आहे असं बाबासाहेब राज्यघटनेच्या याच्यामध्ये सांगतात. मला सामर्थ्यवान केंद्र राज्य हवे आहे, 1935च्या पेक्षाही सामर्थ्यवान अशा पद्धतीची भूमिका बाबासाहेब घेतात. जेव्हा राष्ट्राच्या भवितव्याचे निर्णय घ्यायचे असतात त्यावेळी पुढाऱ्यांच्या किंवा पक्षांच्या
याच्याप्रती विचार किंवा याला काडीचीही किंमत नसते, व्यक्तीलाही काडीची किंमत नसते, पुढाऱ्याला किंमत नसते किंवा त्याच्या पक्षालाही किंमत नसते. शेवटी राष्ट्र महत्त्वाचं आहे, राष्ट्राच्या भवितव्याचे निर्णय महत्त्वाचे आहेत. हे जी गोष्ट आहे ही बाबासाहेब आपल्याला घेतल्याची दिसून येतात. आणि फाळणीचा प्रश्न सुटण्याचे 3 मार्ग जे आहेत हे 3 मार्ग बाबासाहेब सांगतात. ते म्हणजे पहिला मार्ग सांगतात शरण येणे, दुसरा वाटाघाटी करणे आणि तिसरं युद्धानं. काही लोकांना, जे आक्रस्थळी लोक आहेत, त्यांना असं वाटतं की आपण मुस्लिमांना यांना आपण शरण आणलं पाहिजे किंवा यांचा प्रश्न आपण युद्धानं सोडला पाहिजे. पण बाबासाहेब या दोन्ही गोष्टीला मान्यता देत नाहीत. बाबासाहेब सांगतात की एखाद्याला शरण आणणं हे तात्पुरतं जरी तुम्हाला वाटलं तर ते कायमस्वरूपीचा शांतता नाही. हे शरण आणलेले लोक आज ना उद्या बंडच करणार आहेत किंवा युद्धानं जर तुमची भूमिका जर अशी असेल की आम्ही युद्धानं त्यांना पराजित करू, तर हे त्याला उत्तर नाही. हे कधी म्हणजे तलवारीनं उत्तर देणं हे नाही. कारण बाबासाहेबांकडे जो काही बुद्धांचा शांततेचा जो मार्ग आहे हा बाबासाहेबांनी अनुसरलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून वाटाघाटीच्या मध्ये शांततामय पद्धतीनं वाटाघाटी जर झाल्या तर यातून मार्ग निघू शकतो. अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी आपले विचार जे आहेत हे विचार व्यक्त केलेले आहेत. ज्या लोकांना वाटते की मुसलमानांना जिंकून आपण त्यांना शरण आणू, ते या देशाला अग्नीमध्ये लोटत आहेत. आणि जर जे झालाच तर तो अखेरचा होणार नाही. सत्ता देणे सोपे आहे, परंतु शहाणपण देणे अवघड आहे. ही बाबासाहेबांची आपल्याला विश्लेषणाची शक्ती, तर्क कठोर युक्तिवादाचे कौशल्य आणि राष्ट्रीय वृत्तीचा प्रत्यय जो आहे हा प्रत्यय आपल्याला पदोपदी बाबासाहेबांच्या आचरणामधून आपल्याला आलेला दिसून येतो. म्हणून खरं म्हणजे या ठिकाणी आमचे संदेश वाघ सर अजून म्हणजे आहेत, संजय कुमार जी आहेत, रवींद्र वाघोले सर आहेत, हे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो की आपण खूप मोठ्या संख्येनं या फेसबुक लाईव्हला दाद देत आहात. खरं म्हणजे आपण आता समारोपाकडे यायला हरकत नाही, कारण बोलण्यासारखं म्हणजे बाबासाहेबांचं खरं तर फक्त राज्यघटना आणि राज्यघटनेमध्ये बाबासाहेबांचा राष्ट्रप्रेम हाच खरं तर एक व्याख्यानाचा एक स्वतंत्र विषय होऊ शकतो, किंवा गोलमेज परिषदा आणि त्यामधून बाबासाहेबांचं राष्ट्रप्रेम हे सुद्धा एक व्याख्यानाचा विषय होऊ शकतो. या सगळ्यांची एकत्र सांगड घालणं म्हणजे फक्त विषयाला टच करण्यासारखं आहे. ज्यांना म्हणजे अजून या विषयामधली गोडे त्याने बाबासाहेबांचे स्पीचेस जे आहेत, जे खंड जे आहेत हे खंड वाचले पाहिजेत. म्हणजे बाबासाहेबांचं खरं राष्ट्रप्रेम या देशाच्या संदर्भामध्ये काय आहे हे आपल्याला पदोपदी आपल्या लक्षामध्ये आलेलं दिसून येतं. यावरून आपल्याला बाबासाहेबांचं राष्ट्रप्रेम जे आहे हे राष्ट्रप्रेम त्या काळामधल्या कुठल्याही नेत्यापेक्षा अगदी प्रखरपणे समोर आलेलं आपल्याला पदोपदी आलेलं दिसून येतं. मग बाबासाहेबांचं धर्मांतराच्या संदर्भामधलं जरी असेल तरी त्यांनी बौद्ध धर्माच्या संदर्भाची जी निवड केलेली आहे, खरं म्हणजे अजून बोलण्यासारखं खूप काही आहे, परंतु वेळ झालेला आहे. जवळपास 1 तासापासून मी आपल्याशी हितगुज या निमित्तानं साधत आहे. बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये कितीही बोललं तरी कमीच आहे. बाबासाहेबांच्या एका ॲस्पेक्टवर, बाबासाहेबांच्या एका त्यांच्या घटनेवर, एका याच्यावर वेगवेगळे स्वतंत्र स्पीचेस होऊ शकतात. परंतु मला या ठिकाणी जे काही आपलं जी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून डॉक्टर संदेश वाघ सर असतील, आमचे बनसोड सर असतील, तेलन सर असतील किंवा आमचे शिंगारे सर असतील, या सर्वांनी मला या ठिकाणी संधी दिली आणि आपण सर्वांनी ऐकून घेतलं, याबद्दल मी आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेस या संस्थेचे आभार व्यक्त करतो. मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल पुनश्च सर्व मित्रमंडळीचे आभार व्यक्त करून माझं हे तसं लांबलेलं जे विवेचन आहे या विवेचनाला मी या ठिकाणी पूर्णविराम देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.